जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील पळाशी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विद्युत विभागाच्या हाय टेन्शन टॉवरवर 25 मार्च 2026 च्या सायंकाळी 4 वाजेपासून एक व्यक्ती अनेक तासापासून चढून बसल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। ही घटना धुळे जिल्ह्यातील सोनगीर ते गुजरात राज्यातील नेत्रग दरम्यान असलेल्या 765 केव्ही वीजवाहिनीच्या टॉवर क्रमांक 0190 वर घडली आहे। संबंधित कालू दिलीप ठाकूर हा मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र तो टॉवरवर कशासाठी चढला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। सदर व्यक्ती मागील गेल्या 24 तासांपासून टॉवरवरच बसून असल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव आणि विद्युत विभागाची यंत्रणा सतर्क झाली होती। सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनास खासदार घटनास्थळी नंदुरबार तहसील कार्यालयाचे परिवीक्षाधीन तहसीलदार शिवांश सिंह आपल्या कर्मचाऱ्यांसह हे दाखल झाले होते। सकाळपासून त्याला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी प्रशासनासह सर्वांचे प्रयत्न सुरू होते। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता हायटेन्शन वीजपुरवठा सुमारे 2 तासांसाठी बंद करण्यात आला होता। यानंतर पोलीस दल आणि टॉवर मेंटेनन्स कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीचा प्रयत्न करून दोरीच्या सहाय्याने संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवले। या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आरोग्य विभागासह अग्निशमन विभाग, पोलीस पथक, महसूल विभाग यांनी विशेष काळजी घेतली। दरम्यान संबंधित कालू दिलीप ठाकूर हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्याच्या नातेवाईकांना देखील घटनास्थळी बोलावण्यात आले होते व खाली उतरवल्यानंतर त्याला तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या पद्धतीच्या वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे। नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी अधिकची माहिती दिली आहे। यावेळी परिसरातील ग्रामस्थांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
काल संध्याकाळी 5 वाजेपासून पळशी गावाच्या जवळ असलेल्या हाय टेन्शन वायरच्या टावरवर एक मध्य प्रदेशमध्ये खरगोनमधला राहणारा कालू नावाचा इसम त्या टावरवर चढलेला होता. त्याला बरेच प्रयत्न करून तो काल उशिरापर्यंत आमचे पोलीस प्रशासनातील अधिकारी, अंमलदार, सगळे वेगवेगळे विभागाचे लोक थांबून सुद्धा तो खाली येत नव्हता. आज पुन्हा सकाळपासून पोलीस प्रशासनातील अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स, तहसीलदार इथे सुद्धा या ठिकाणी हजर होते. आणि हे कुठली एजन्सी होती खाली उतरवले मेंटेनन्सचे जे काही कर्मचारी होते त्यांनी त्याला व्यवस्थितपणे प्रयत्न करून त्याला सुखरूपपणे खाली उतरवलेलं आहे. त्याला आता जे काही वैद्यकीय मदत लागेल ती मदत साठी त्याला ॲम्ब्युलन्सद्वारे पाठवण्यात येते. त्याच्या घरच्यांशी संपर्क करून ते सुद्धा या ठिकाणी येत आहे. तो सध्या सुखरूप आहे.